साधना घरी पोचली तेव्हा तिला पाहताच सोफ्यावर बसून कॉफी पित असलेल्या अर्जुनने विचारलं, केलीस का प्रार्थना आपल्या शत्रूच्या वाढदिवसानिमित्त? साधनाने त्याच्याजवळ येऊन त्याला प्रसाद दिला आणि म्हणाली, तुमच्या शत्रूसाठी नाही तर ज्याला मी माझा भाऊ मानते आणि ज्याने मला नेहमी भावाप्रमाणे साथ दिली, पण त्याच्या वाईट काळात मी इच्छा असूनही त्यांची मदत करू शकले नाही, त्या व्यक्तीसाठी मी प्रार्थना करायला गेले होते. अर्जुन प्रसाद खाऊन साधनाकडे आला आणि म्हणाला, मला तिलक लाव म्हणजे मी घराबाहेर जाऊ शकेल. साधनाने अर्जुनच्या डोळ्यात न पाहता कपाळावर तिलक लावला. साधनाच्या अशा वागण्याने अर्जुन खूप दुखावला आणि त्याने साधनाला विचारले, साधना, असा काही मार्ग असेल ना ज्याद्वारे मला माझी पूर्वीची साधना परत मिळू शकेल? साधना हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली, खूप सोपा मार्ग आहे, पण तुमच्यासाठी तितकाच अवघड आहे. मी माझी साधना परत मिळण्यासाठी काहीही करायला तयार आहे, काहीही. अर्जुन साधनाचा हात धरत म्हणाला. साधना अर्जुनकडे पाहत म्हणाली, मग आरवचे जे काही आहे ते आरवला परत द्या. अर्जुनने साधनाचा हात सोडला. साधना हसली आणि विचारलं, काय झालं? तुम्हाला आता तुमची साधना नको आहे का? अर्जुन काहीही न बोलता तिथून निघू लागला. तेव्हा साधना म्हणाली, आज मी आई आणि आरवला मंदिरात भेटले. साधना हे बोलताच अर्जुनची पावले थांबली. साधना त्याच्याकडे आली आणि म्हणाली, आज रविभाई साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने ते पण गरिबांना लागणाऱ्या वस्तूंचे वाटप करण्यासाठी आले होते. तिथं मी आरवलाही भेटले. आई कशी आहे? अर्जुनने विचारले. आई ठीक आहे. तिची काळजी घेण्यासाठी आरवने एक केअरटेकर ठेवली आहे. खूप गोड मुलगी आहे आणि तिच्याकडे पाहून मला वाटले की ती आईची काळजी तिची आजी असल्यासारखीच घेईल. साधना हलकी हसत बोलली. तिला हसताना पाहून अर्जुन म्हणाला, आज खूप दिवसांनी मला तुझ्या चेहऱ्यावर खरे हास्य दिसले. तेव्हा साधना म्हणाली, रविभाई साहेबांबद्दल इतका द्वेष असूनही तुम्हाला त्यांचा वाढदिवस आठवतो का? कारण अर्जुन शेखावत त्याच्या मित्रांना आणि शत्रूंना नेहमी जवळ ठेवतो. त्यांच्या प्रत्येक क्षणाचा हिशोब ठेवतो. आज सकाळी आरवने 20 लाख रुपये कॅन्सर हॉस्पिटलला दान केले आहेत. त्यामुळे बातमी माझ्यापर्यंत पोहोचणारच होती. अर्जुनने उद्दामपणाने बोलला. साधना काहीच बोलू शकली नाही आणि तिथून निघू लागली. मग अर्जुनने विचारले, तू आरवशी काय बोललीस? साधनाची पावले थांबली, पण तिने काही उत्तर दिले नाही. अर्जुन साधनाजवळ आला आणि म्हणाला, मला खात्री आहे की तो तुझ्याशी नम्रपणे वागला असेल आणि त्याने आपल्या मोठ्या आईच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वादही घेतला असेल. हो ना? साधनाने नजर वर करून त्याच्याकडे बघितले आणि म्हणाली, होय, त्याने माझ्या पायाला स्पर्श केला आणि तो माझ्यासमोर असेही म्हणाला, जोपर्यंत तो तुम्हाला नष्ट करत नाही तोपर्यंत तो शांत बसणार नाही. आणि मी त्याला त्याच्या विजयाचा आशीर्वादही दिला आणि त्याच्या विजयासाठी देवाची प्रार्थनाही केली. मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. असं म्हणत अर्जुन तिथून निघून गेला. इकडे आरव आणि पायल रिहर्सल हॉलमध्ये पोचले तेव्हा सर्वजण त्यांच्या येण्याची वाट पाहत होते. आधीची नजर आरवच्या तळहातावर पडली. त्याने पायलचा हात पकडला होता. आधी खूप खुश झाला आणि मनात म्हणाला, आरव पायलशी सीनबद्दल बोलला आहे असे वाटते. दोघांच्या चेहऱ्याकडे बघून असंच वाटतंय. आता आजीच्या आज्ञेनुसार मला या दोघांना एकमेकांना जास्तीत जास्त भेटण्याची संधी द्यावी लागेल, जेणेकरून ते एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेतील आणि जवळ येतील. रिहर्सल सुरू करूया का? आरवने आधी जवळ येताच विचारले. आधी पायलकडे बघत हसला आणि म्हणाला, हो, आम्ही तुम्हा दोघांचीच वाट पाहत होतो. पायल समोर आम्ही तुझी मेकअप रूम तयार केली आहे. आजच्या सीनमध्ये तुला साडी जी नेसून रिहर्सल करायची आहे, संजूने काल रात्री ती पाठवली होती. तू तुझ्या मेकअप रूममध्ये जा आणि तयार हो. पूर्वी तुला मदत करेल, पण जरा लवकर प्लीज. पायलने हळूच मान हलवली. तेव्हा आधीने पूर्वीला हाक मारली, जी श्रुतीशी बोलत होती. पूर्वी इकडे ये. पूर्वी हसत हसत आधीजवळ आली आणि आधी तिच्याकडे बघत म्हणाला, पायल, आजपासून आपण स्टेजवर लाईव्ह शो करत असल्यासारखे रिहर्सल करू. त्यामुळे आजपासून इथं सगळं लाईव्ह दरम्यान जसं असेल तसंच होईल. मग तो सेटअप असो, लाईटिंग असो किंवा सगळ्यांचे कॉस्ट्यूम असो किंवा तुझा मेकअप असो या ॲक्सेसरीज, सर्व काही तसेच असेल. मग कदाचित तुला समजेल की इथे आपण फक्त अभिनय करत आहोत. आता तुझी भीती आणि अस्वस्थता आपोआप निघून जाईल. ठीक आहे? पायलने हळूच डोके हलवले
तेव्हा आधीने तिच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाला, जा पायल. पायलने आरवकडे पाहिलं आणि पूर्वीसोबत निघून गेली. पूर्वी तिला मेकअप रूममध्ये घेऊन आली. मेकअप रूममध्ये शिरताच पायलने आजूबाजूला पाहिलं आणि मनात विचार केला. ती म्हणाली, या मेकअप रूमला पाहून मला असे वाटते की मी खूप मोठी ॲक्ट्रेस आहे. पायल हसली. तेवढ्यात पूर्वीने हँगरला लटकलेल्या साड्यांमधून एक केशरी रंगाची साडी काढली आणि पायलला म्हणाली, मॅडम, आज तुम्हाला ही साडी घालायची आहे. पायलने साडी हातात घेतली आणि म्हणाली, तुझ्यासारखीच मीही इथे काम करते. मी अभिनय करते आणि तू मेकअप करतेस. मग तू मला मॅम का म्हणतेस? तू मला पायल म्हणू शकतेस, कारण मी तुला पूर्वी म्हणणार आहे. पूर्वीच्या चेहऱ्यावर हसू उमटले. ठीक आहे पायल, तुम्ही जा आणि चेंज करा, पूर्वी म्हणाली. पायलने साडी हातात धरली आणि म्हणाली, तुम्ही नाही तर तू ठीक आहे. पूर्वीने हळूच मान हलवली आणि पायल चेंज करायला गेली. इकडे आधी पुढच्या सीनसाठी सेटअप करत होता आणि आरव एका कोपऱ्यात खांबाला टिकून पायलचाच विचार करत होता. त्याला पायलसोबत घालवलेले सगळे क्षण आठवत होते. त्याने फोनवरून एक नंबर डायल केला. दुसऱ्या टोकाकडून कोणाचा तरी फोन येताच आरव म्हणाला, मिस्टर जेसू, मला असे वाटते की तुम्ही आमच्या नवीन मालिकेच्या मुख्य भूमिकेसाठी दृष्टीला अप्रोच करावे. पण आरव, दृष्टी ही टीव्हीची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे आणि तिला स्वतःच्या अटींवर काम करायला आवडते आणि तुझ्यासमोर कोणीही डिमांड केलेली तुला आवडत नाही. मग दृष्टी यावेळी का? मिस्टर जेसूने विचारले. आरव त्याच्या जागेवरून काही पावले पुढे सरकला आणि म्हणाला, कारण ती एक उत्तम अभिनेत्री आहे सर, आणि ती तिचे प्रत्येक पात्र पडद्यावर अशा प्रकारे जिवंत करते की लोक ते पात्र कधीच विसरत नाहीत. यावेळी मला शोमध्ये फक्त दृष्टी हवी आहे. ठीक आहे, तुला हवी असेल तर दृष्टीच हा शो करेल. तसेही तिने आमच्या चॅनलवर 2 हिट शो केले आहेत आणि तुझ्या शोमध्ये काम करण्यास कधीही नकार देणार नाही. आणि जेव्हा मी तिला सांगेल की संकल्पना आणि कथा दोन्ही तुझ्या आहेत, तर ती ताबडतोब करारावर सही करेल, मिस्टर जेसू म्हणाले. तुम्ही दृष्टीशी बोला आणि तिचं उत्तर काय ते सांगा. मी सध्या फोन ठेवतो. मी रिहर्सलमध्ये व्यस्त आहे. बाकी मी तुमच्याशी चर्चा करेन. एवढं बोलून आरवने कॉल डिस्कनेक्ट केला. आधीने फोनवरचं त्याचं संभाषण ऐकलं तेव्हा तो त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, मग शेवटी मिस्टर आरव राठोड यांनी छोट्या पडद्याच्या मधुबालासोबत काम करायचं ठरवलं आहे तर? हो, पण आता प्लीज याचं कारण विचारू नकोस, कारण सध्या मी तुझ्या प्रश्नांची उत्तरे देण्याच्या मनस्थितीत नाही आहे. मी पायलला घेऊन येतो. चल रिहर्सल सुरू करूया. एवढं बोलून आरव तिथून निघून गेला. इकडे पूर्वीने पायलचे केस ठीक केले आणि म्हणाले, तू खूप सुंदर दिसत आहेस. तू इथे थांब. रिहर्सल सुरू व्हायला किती वेळ आहे मी ते पाहून येते. तोपर्यंत तू या बांगड्या घाल. पायलने हळूच होकार दिला. पूर्वी हसत तिथून निघून गेली. पायल खुर्चीवर बसून स्वतःलाच आरशात पाहत होती. पायल, पूर्वीने तर खरंच तुला एखाद्या हिरोईनसारखे सुंदर बनवले आहे. तू खरंच खूप छान दिसत आहेस. या क्षणी माझा फोन माझ्याकडे असता तर मी खूप साऱ्या सेल्फी काढल्या असत्या आणि मग मधूला पण दाखवल्या असत्या. तिला खूप आनंद झाला असता. असे बोलून पायल हसायला लागली. तेवढ्यात आरव खोलीत आला. पायलने त्याला आरशात पाहिले. त्याला पाहताच पायल घाबरून उभी राहिली आणि चोरट्या नजरेने आरवकडे पाहू लागली. पायलने साडी नेसली होती. ती आधीपेक्षा अजूनच सुंदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर हलकासा मेकअप, ओठांवर हलकी केशरी लिपस्टिक, डोळ्यात काजळ आणि कपाळावर छोटीशी स्टोनची टिकली तिच्या सौंदर्यात आणखीनच भर घालत होती. पायलने तिच्या नाकात एक पातळ नोजरिंग घातली होती जी तिच्या चेहऱ्यावर खूप छान दिसत होती. आरव पुन्हा हळूहळू तिच्याकडे जाऊ लागला, पण यावेळी पायल त्याला घाबरली नाही. उलट तिच्या हृदयाची धडधड वाढू लागली. जेव्हा आरव तिच्या जवळ आला, पायलने नजर खाली केली. आरवने पायलच्या डोळ्यात पाहत आपला हात पायलच्या पाठीकडे नेला. आरवच्या बोटांनी पायलच्या पाठीला स्पर्श करताच पायलने डोळे मिटले. आरवने तिच्या बंद डोळ्यांकडे पाहिलं. पायलकडे पाहत त्याने हळूवारपणे तिचे सर्व केस तिच्या पाठीवरून काढले आणि तिच्या डाव्या खांद्यावर पुढे सरकून तिच्या ब्लाऊजची दोरी बांधायला सुरुवात केली. पायलने लगेच तिचे डोळे उघडले आणि तिरक्या नजरेने आरवकडे पाहू लागली. आरवने दोरी बांधताच पायलकडे पाहिलं आणि विचारलं, चल जाऊया, रिहर्सल सुरू करायची आहे. पायलने हळूच होकारार्थी मान हलवली आणि निघू लागली. पण आरवने तिचे मनगट पकडले.
पायलचे डोळे मोठे झाले. आरवकडे मागे येऊन पाहण्याची हिंमत तिच्यात नव्हती. आरव तिचं मनगट धरून तिच्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला, प्लीज पायल. रूममधून बाहेर येताच विसरून जा की तू पायल आहेस आणि मी आरव आहे. इथून बाहेर येताच तू फक्त नैना आहेस आणि मी राज आहे. आणि नैना कोणत्या प्रकारची मुलगी आहे हे तुला चांगलेच माहीत आहे. ती कोणाला घाबरत नाही, कोणालाही नाही. तुला माहीत आहे ना? पायलने हळूच मान हलवली. पायलने होकार दिला होता, पण काल जे घडले तेच आज पुन्हा घडू शकते याची तिला अजूनही भीती वाटत होती. तिला अस्वस्थ पाहून आरव तिच्या जवळ आला. पायलच्या डोळ्यात बघत तो तळहाताला धरून म्हणाला, पायल, मला नाही माहीत की तुझ्या डोळ्यात एवढं दुःख कशाचं आहे आणि मी तुला काही विचारणार नाही, कारण मला हे चांगलंच माहीत आहे की एखादी व्यक्ती आपल्या हृदयाच्या सर्वात जवळ असणाऱ्या व्यक्तीसोबत आपले दुःख शेअर करते आणि मी तुझ्यासाठी गैर आहे आणि कदाचित तोच राहील पण, कारण आजपर्यंत मला कोणाच्याही मनात जागा बनवता आली नाही. माझ्या वेदना कोणाशीही शेअर करा. मला कोणाच्या हृदयात जागा कशी बनवायची ते माहीत नाही आणि कधीच येणार पण नाही. पण आज तुझीच एक लाईन पुन्हा जरूर बोलेल. तूच बोलली होती, माणसाने आपला भूतकाळ विसरून जीवनात पुढे जावे, कारण याला जीवन जगणे म्हणतात. पायल, आज जर तू हे ठेवले ना की तू नैना आहेस, पायल नाहीस. पायल, आज जर तू हे लक्षात ठेवले ना की तू नैना आहेस, पायल नाहीस, तर तुला भूतकाळातील काही आठवणार नाही आणि तू हा शीन खूप छान पूर्ण करशील. मी प्रयत्न करेन सर. आज माझ्यामुळे तुम्हाला कोणतीही अडचण येऊ नये म्हणून मी मनापासून प्रयत्न करेन, पायल म्हणाली. आरव हलकेच हसला आणि म्हणाला, चल जाऊया आणि पटकन हा सीन पूर्ण करूया. पायलने पुन्हा होकार दिला आणि आरवसोबत बाहेर जाऊ लागली. चालता चालता तिने आरवकडे बघितले आणि मनात म्हणाली, एक अशी व्यक्ती जिला मी न बघताच स्वतःचा समजू लागले होते, ज्याच्या कामाची मी वेडी होते, ज्याला पाहण्यासाठी भेटण्यासाठी मी तितकीच उतावळी होते जितकी एखादी व्यक्ती देवाला भेटण्यासाठी असते. पण जेव्हा ते समोर आले तेव्हा मी फक्त त्यांचा तिरस्कार केला. या तिरस्काराचे कारणही होते माझ्याकडे, भोले बाबा. पण मागच्या काही दिवसांपासून मला आरव सर आपलेसे का वाटू लागले आहेत? का मला त्यांची साथ हवीहवीशी वाटू लागली आहे? का मला असे वाटते आरव सर माझ्यासोबत असेल तर कोणतेही दुःख त्रास माझ्याजवळ येणार नाही? का होतंय माझ्याबरोबर हे सगळं? का? तेव्हाच आरवने पायलकडे पाहिले. पायलने त्याला पाहताच नजर फिरवली. दोघेही मेकअप रूममधून एकत्र बाहेर आले. तेव्हा ते एकत्र इतके छान दिसत होते की सगळे त्यांच्याकडे बघत होते. पायलने सगळ्यांकडे बघितल्यावर तिला हे कळायला वेळ लागला नाही की सगळे तिला आणि आरवला पाहून काय विचार करत आहेत. म्हणून ती हळू चालू लागली आणि आरवच्या मागे राहिली. पायल त्याच्या मागे राहताच आरवची पावले थांबली. त्याने वर पाहिले आणि त्याच्या स्टाफकडे पाहिले, जे त्याच्याकडे आणि पायलकडे बघत होते. आरव रागाने ओरडला, तुमचा अर्धा पगार या महिन्यात कापला जाणार आहे, त्यामुळे तुम्ही सर्वांनी अर्ध्या महिन्याचा खर्च कसा जुळणार याचा विचार करावा. आरवने हे सांगताच सर्वांचे डोळे उघडेच्या उघडेच राहिले. आधीने हसून मान हलवली आणि खुर्चीवर उठून त्याच्या जवळ येऊन विचारले, आता काय झाले? तू यांच्यावर का रागवत आहे? कारण आजकाल ते त्यांचे काम सोडून अर्धा दिवस माझ्याकडे आणि पायलकडे बघत घालवत आहेत. मी त्यांना माझ्याकडे एकटक पाहण्याचे काम दिलेले नाही ना. आरव हे बोलताच सगळे आपापल्या कामाला लागले. आरवच्या या कृतीवर पायल हसायला लागली, पण तिने आपल्या हसण्यावर नियंत्रण ठेवले. आधीही हसायला लागला. त्याने आरवच्या गळ्यात हात घातला आणि म्हणाला, रोमांस करणार आहेस त्यामुळे जरा थंड हो, नाहीतर सीनवर लक्ष केंद्रित करू शकणार नाही. चल. आधीने आरवला त्याच ठिकाणी आणलं जिथे तो काल पायलसोबत रिहर्सल करत होता. पायलही तिथे आली. आधीने पायलच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाला, राज जेव्हा नैनाला आपल्या हातात उचलतो, पायल तिथून रिहर्सल सुरू करू, ठीक आहे? हो सर, पायल म्हणाली. आधी तिथून निघून जाऊ लागला आणि टाळ्या वाजवत म्हणाला, गाईज ताबडतोब तुमची पोझिशन घ्या. सगळे लगेच आपापल्या ठिकाणी आले. आधीने एका मुलाला पाऊस करायला इशारा केला आणि दुसऱ्याला पंखा चालू करायला सांगितला. आरव आणि पायल या दोघांनी आपापली पोझिशन घेतली. त्यानंतर आरवने आधीला थम्सअप देऊन रिहर्सल सुरू करण्यास सांगितले.
आधीनेही त्याला थम्सअप देऊन सूरजला कॅमेरा ऑन करून सीन रेकॉर्ड करण्याचा इशारा केला. राज आणि नैना एकमेकांच्या डोळ्यात बघत होते. काही वेळ राजच्या डोळ्यात पाहिल्यानंतर नैनाने डोळे खाली केले आणि म्हणाले, प्लीज मला एवढी मदत करा की आज रात्री माझ्या राहण्याची व्यवस्था करा. उद्या सकाळी लवकरात लवकर मला राहायला जागा नक्की मिळेल. मी तुला माझ्या हृदयात राहण्याची जागा देतोय. मग तुला घराची गरज का आहे? आणि तसेही हे माझ्या प्रश्नाचे उत्तर नव्हते, राज म्हणाला. नैनाच्या चेहऱ्यावर हलके हसू उमटले आणि ती राजच्या डोळ्यात पाहू लागली. नैना, मी तुझ्या हसण्याचा अर्थ काय लावू? राजने पुन्हा एक प्रश्न विचारला. यावेळी नैना चिडली आणि राजकडे बघत म्हणाली, तुम्ही प्रश्नांमागून प्रश्न विचारत आहे. मी इतक्या प्रश्नांची उत्तरे एका दमात कशी देऊ? निदान मला श्वास घ्यायला तरी वेळ द्या. हो, तर माझे प्रश्न तुला श्वासही घेऊ देत नाहीत. ठीक आहे, तुला श्वास घेण्याची संधी दिली, कारण तुझ्या उत्तराची मी आयुष्यभर वाट पाहू शकतो. राज हे बोलताच नैनाने लगेच राजकडे पाहिले. ती काहीतरी बोलणारच होती की राजने तिला अचानक आपल्या मिठीत घेतले आणि एक पाऊल टाकलेच असताना नैनाने विचारले, कुठे नेत आहात मला? राजने काही उत्तर दिले नाही. राजने उत्तर न दिल्यावर नैनाने पुन्हा विचारले, मी विचारले कुठे नेत आहात मला? माझ्या मनात तुला राहायचे नाही, म्हणून तुला माझ्या घरी घेऊन जाण्याचा विचार करीत आहे. राज नैनाकडे न बघता म्हणाला. नैनाने हसत हसत राजकडे बघितले आणि म्हणाली, तुमच्या हृदयात राहायला मी कधी नकार दिला राज? नैनाने हे बोलताच राजची पावले थांबली आणि त्याने पुन्हा त्याच्याकडे पाहत असलेल्या नैनाकडे पाहिले. नैना पुन्हा म्हणाली, आता मला खाली उतरवा, मी स्वतः चालू शकते. राजने तिला खाली उतरवल्यावर नैना हसत पुढे चालू लागली. राजने पुन्हा तिचे मनगट धरले. नैनाने वळून त्याच्याकडे पाहिल्यावर राजने तिचा हात धरून तिला फिरवले, तर नैना येऊन राजच्या छातीला बिलगली. तिने मोठे डोळे करून राजकडे बैठल्यावर त्याने पुन्हा तिचा हात धरून तिला फिरवले. दोघेही हसत हसत एकमेकांसोबत नाचू लागले. मग आधीने सूरजला फोन केला आणि हळूच म्हणाला, पावसाचा आवाज प्ले कर, पण ढगांची गडगडाट जास्त नसावी, कारण काल ते ऐकून पायल घाबरली होती. यस सर असं म्हणत सूरज साऊंड ऑपरेट करणाऱ्या मुलाकडे आला आणि त्याला सगळं समजावून सांगू लागला. त्या मुलाने आवाज प्ले केला, पण यावेळी मेघगर्जनेच्या आवाजाने नैना घाबरली नाही. त्यानंतर राजने तिला जवळ ओढले. जेव्हा त्याने तिच्या कपाळाचे चुंबन घेतले तेव्हा नैनाच्या चेहऱ्यावर हलके हसू उमटले. राजने तिच्या एका डोळ्याचे अतिशय प्रेमाने चुंबन घेतले आणि नंतर दुसऱ्या डोळ्याचे आणि मग नैनाच्या डोळ्यात पाहिले. नैनाने हळूच एका हाताच्या बोटांनी राजच्या चेहऱ्याला स्पर्श केला आणि नंतर त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि मग शर्मेने डोळे खाली केले. राज हसत तिच्याकडे बघू लागला. राज आणि नैना एकमेकांत हरवून गेले होते. त्यांना स्वतःशिवाय काहीच दिसत नव्हते. नैनाने राजच्या छातीला मिठी मारली आणि म्हणाली, राज, स्वप्नांच्या मागे धावताना एक दिवस मी तुम्हाला भेटेन हे मला माहीत नव्हते. आज जर मी माझ्या स्वप्नांमुळे काही गमावले आहे तर तुम्हाला मिळवले पण आहे. म्हणून आता मला आयुष्यातून काहीही नको आहे. मला फक्त तुमचे प्रेम हवे आहे, बाकी काही नाही. नाही नैना, आता तुला तुझी स्वप्न पूर्ण करायची आहेत. तुझ्यासाठी नाही तर माझ्यासाठी. आणि तुझी स्वप्न पूर्ण करण्यात मी तुला साथ देईन. आपण मिळून तुझी स्वप्न पूर्ण करू. का माहीत आहे? राजने विचारले. नैना नामध्ये मान हलवते. राजने पुन्हा तिच्या चेहऱ्याला स्पर्श केला आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि म्हणाला, कारण आता तुझे स्वप्न माझे स्वप्न आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मी पण तुझ्यावर खूप. नैनाने तिचे बोलणे पूर्ण पण केले नव्हते की ऋषी तिथे आला. राज आणि नैनाला एकत्र पाहून त्याने मूठ घट्ट पकडली आणि मग तिच्याजवळ येऊन म्हणाला, आय एम सॉरी नैना. ऋषीचा आवाज ऐकून राज आणि नैना दोघांनीही त्याच्याकडे पाहिले. ऋषी नैनाकडे आला आणि म्हणाला, आय एम सॉरी नैना. मला माहीत आहे इव्हिनिंगच्या न्यूजपेपरमध्ये तुझ्या आणि माझ्याबद्दल जी काही बातमी आली आहे त्यामुळे तू खूप डिस्टर्ब झालीस. पण विश्वास ठेव नैना, आज जे काही झालं त्यात माझा काहीही हात नव्हता. उलट हे सर्व बातमीत कसे आले याचे मलाच आश्चर्य वाटते. जितका भोळा असल्याची ॲक्टिंग तू करतोय ना ऋषी, तितका भोळा तू नाहीस. आणि आता मला हे चांगलं समजलं आहे. मी तुला थप्पड मारली होती, त्यामुळे बदला घेण्यासाठी तू माझ्याऐवजी कोयलला तुझ्या कार्यक्रमाची मुख्य डान्सर बनवलीस आणि त्याच थप्पडचा बदला घेण्यासाठी आज तू ही खोटी बातमी वर्तमानपत्रात छापून मला सर्वांच्या नजरेतून खाली आणण्याचा प्रयत्न केलास, हो ना? नाही नैना,
तू मला चुकीचं समजत आहेस. मी ती थप्पड कधीच विसरलो होतो. आणि मी कोएलला माझ्या डान्स शोची मुख्य नृत्यांगना केली होती, कारण तिची ट्युनिंग माझ्याशी उत्तम आहे. तर नाचताना तू माझ्याबरोबर अनकम्फर्टेबल फील करत होती. आणि हे सर्व स्टेजवरील लाईव्ह शो दरम्यान घडले असते तर माझी प्रतिमा डागाळली असती, माझा शो खराब होऊ शकला असता. आणि राहिली गोष्ट आजच्या बातम्यांबद्दल. उद्या सकाळी सर्व वृत्तपत्रे त्यांचा माफीनामा छापतील आणि सांगतील की त्यांनी प्रकाशित केलेली बातमी खोटी होती आणि त्यामुळे एका निष्पाप मुलीचे आयुष्य आणि करिअर धोक्यात आले आहे. उद्या सर्व काही ठीक होईल नाही ना? माझ्यावर विश्वास ठेव. ऋषी चांगले बनण्याचे नाटक करत म्हणाला. राज ऋषीचे बोलणं शांतपणे ऐकत उभा राहिला, पण बोलला काही नाही. रैनाने ऋषीकडे एक पाऊल टाकले आणि रागाने म्हणाले, मिस्टर ऋषी ग्रेवाल, तुमची फितरत आणि नियत दोघांनाही चांगले ओळखले आहे मी. त्यामुळे तुमच्या या गोड बोलण्यावर माझा अजिबात विश्वास नाही. मला खात्री आहे की इथे येण्यामागे तुमचा काहीतरी हेतू नक्कीच असेल. आणि आता मला तुमच्या बुद्धिबळाच्या खेळात मोहरा व्हायचे नाही. मी आता माझा मार्ग निवडला आहे. त्यामुळे आता तुम्ही इथून निघू शकता. माझ्या आयुष्यातून निघून जा. ऋषी काहीही न बोलता भणभणत तिथून निघून गेला. तो निघून जाताच नयनाने राजकडे बघितले आणि विचारले, राज, घरी जायचं का? राजने हसून नयनाच्या हातावर हात ठेवला आणि तिला तिथून घेऊन गेला. तो निघून जाताच रिहर्सलला उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. आरवच्या चेहऱ्यावरही हसू उमटले. शीन संपता श्रुती धावत आली आणि पायलला टॉवेल देऊन म्हणाली, ओढ, नाहीतर थंडी लागेल. पायलने टॉवेल पकडला. आरव पायलकडे आला आणि म्हणाला, बघ, हा सीन किती सहज तू ओके केला आहेस. आता आपण हा सीन सुरुवातीपासून रिहर्सल करू. पाहिजे असल्यास तू 5 मिनिटे ब्रेक घेऊ शकते. नाही, तशी काही गरज नाही. मी भिजलेली आहे. चला सीन पूर्ण करू, म्हणजे मी चेंज करू शकेल. पायल आरवकडे न बघता म्हणाली. आरवने पायलच्या चेहऱ्याकडे बघत विचारले, तुला थंडी वाजत आहे का? नाही, मला भूक लागली आहे, पायल लगेच म्हणाली. पायलचा हात धरून आरवने तिला स्वतःकडे वळवले आणि विचारले, पायल, तू नाश्ता केला नाहीस का? तुम्ही मला संधी दिली का? पायल आरवकडे बघत म्हणाली. आरवने पायलचे मनगट पकडले आणि म्हणाला, चल आधी नाश्ता करूया, त्यानंतर रिहर्सल करू. पायलने तिचे मनगट सोडले आणि म्हणाली, नाही, आधी हा सीन पूर्ण करू, कारण मी ओल्या कपड्यांमध्ये कुठेही जाणार नाही. एवढं बोलून पायल तिथून निघून आधी जवळ आली आणि म्हणाली, सर, हा सीन पुन्हा एकदा करूया. हो पायल, 5 मिनिटांचा ब्रेक घेऊ. कॉफी येते सगळ्यांसाठी, ती पिऊन मग हा सीन संपवू. ठीक आहे, आधी पायलच्या हातावर हात ठेवत म्हणाला. पायल काहीच बोलू शकली नाही. तिने फक्त हळूच मान हलवली आणि पुन्हा मेकअप रूमच्या दिशेने जाऊ लागली. पायलकडे पाहत आरवने एक कॉल केला. दुसऱ्या टोकाकडून फोन उचलताच आरव म्हणाला, तुला माझ्यासाठी काही काम करावं लागेल. होय सर, दुसऱ्या टोकाकडून कुणीतरी बोलले. तेव्हा आरवने त्याला काय करायचे आहे ते सांगितले. इकडे रागिनीने तिचा शीन पूर्ण केला आणि तिच्या मेकअप रूममध्ये पोहोचली. तिने येऊन आतून दरवाजा बंद केला. तेवढ्यात तिची नजर तिच्या पाठीशी उभ्या असलेल्या माणसावर पडली. रागिनीने रागाने विचारले, तू कोण आहेस आणि तू माझ्या खोलीत माझ्या परवानगीशिवाय काय करत आहेस? त्या माणसाने वळून रागिनीकडे पाहिले आणि चष्मा काढला आणि म्हणाला, तुझ्या खोलीत येण्यासाठी मला कोणाच्या परवानगीची गरज नाही. राजदीपला पाहताच रागिनीच्या चेहऱ्यावर हसू उमटले. मग राजदीपने तिचे मनगट पकडले आणि तिला आपल्या मिठीत घेतले आणि तिला किस करू लागला. रागिनीही त्याला साथ देऊ लागली. राजदीपने तिला बेडवर झोपवले. तेव्हा रागिनीने त्याच्या चेहऱ्याला स्पर्श करून विचारले, मी काल रात्रभर तुझी वाट पाहत राहिली, पण ना तू आलास ना माझा फोन घेतलास का? तुला तर माहीत आहे, आपण जे काम करतो ते दिवसा उजाडात करता येत नाही. काल रात्री आपण 3 मुलींना ओमानला पाठवलं. एकूण 2 कोटींचा सौदा झाला आहे. राजदीप रागिनीकडे बघत म्हणाला. रागिनीने लगेच विचारले, मुलींना मुंबई बाहेर नेण्यात काही अडचण तर आली नाही ना? अडचण कसली स्वीटहार्ट, पोलिसांपासून कस्टम्सपर्यंत सगळं काही माझ्या खिशात आहे. मी त्या मुलींना इथून अगदी सहज पाठवलं. आता तू त्यांना सोड आणि माझा विचार कर. खूप मोठी रिस्क घेऊन अर्जुन शेखावतच्या सुनेला भेटायला येतोय, तर माझ्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी तुझी नाही का? अर्जुनने हे विचारताच रागिनीने हसून त्याला मिठी मारली. इकडे पायल मेकअप रूममध्ये बसून तिचा पुढचा शीन वाचत होती. तो वाचताच पायलने डोळे मिटले आणि मनात म्हणाली, अरे भोले बाबा, हिम्मत द्या. हा सीन करणं माझ्यासाठी आधीच्या सीनपेक्षा जास्त कठीण असेल, पण मला हा सीन करायचा आहे आरव सरांसाठी. आणि आज जर मी हा सीन करू शकले तर मी माझ्या भीतीवर विजय मिळवेल. त्यामुळे प्लीज माझ्यासोबत राहा
सगळ्यांसमोर मला असं काही करायला लावू नका ज्यामुळे आरव सर आणि त्यांच्या स्टाफला काही प्रॉब्लेम होईल प्लीज. तेवढ्यात कुणीतरी पायलच्या मेकअप रूमचा दरवाजा ठोठावला. पायलने तिची फाईल टेबलावर ठेवली आणि म्हणाली, या. पायलचा आवाज ऐकून एक मुलगा दार उघडून आत आला. तिथे एका टेबलावर ट्रे ठेवत तो म्हणाला, मॅडम, हा तुमचा नाश्ता आहे. पायलने आश्चर्याने त्याच्याकडे बघितले आणि विचारले, माझा नाश्ता? हो, आरव सरांनी पाठवला आहे. आणि हो, नाश्ता झाल्यावर रिहर्सलला लवकर यायला सांगितले आहे. एवढं बोलून तो मुलगा तिथून निघून गेला. तो गेल्याबरोबर पायलने लगेच नाश्त्याच्या ट्रेकडे पाहिलं आणि आश्चर्यचकित झाली. आणि ट्रेच्या एका प्लेटमध्ये मॅगी होती आणि दुसऱ्या प्लेटमध्ये पाणीपुरी. एका वाटीत लोणचे, दुसऱ्या वाटीत बटाट्याचा मसाला होता आणि एका वाटीत पाणीपुरीत घालायचं पाणी होतं आणि एका ग्लासात संत्र्याचा ज्यूस होता. पायलने लगेच दाराकडे पाहिलं तर कोणीच दिसलं नाही. तिने पटकन ट्रे घेतला, तिच्या पायावर ठेवला आणि पटकन पाणीपुरी खाऊ लागली. कधी दाराकडे तर कधी घड्याळाकडे बघितलं. ती मॅगी आणि पाणीपुरी अशी खात होती जणू तिचा नाश्ता कुठेतरी पळून जात होता. तेवढ्यात आरव तिथे आला. त्याला पाहून पायलचे हात थांबले आणि पाणीपुरी तोंडातच राहिली. मोठ्या मोठ्या डोळ्यांनी आरवकडे बघत तिनं तोंडातली पाणीपुरी संपवली आणि ट्रे टेबलावर ठेवला आणि उभी राहिली. तू आरामात नाश्ता करू शकतेस पायल. मी फक्त हे सांगायला आलो होतो की 15 मिनिटांनी रिहर्सल सुरू होईल, कारण आधी आणि माझी व्हिडिओ कॉलवर खूप महत्त्वाची मीटिंग आहे. तू नाश्ता संपून बाहेर ये. असे बोलून आरव तिथून निघाला होता तेव्हा पायल बोलली, थँक्यू. आरवची पावले थांबली. पायल आरवकडे आली आणि म्हणाली, मी ऐकलं होतं की तुम्ही तुमच्या स्टाफची खूप काळजी घेता, पण आज मी ते पाहिलंही. या नाश्त्याबद्दल थँक्यू. आरवने उत्तर दिले नाही आणि तिथून निघून गेला. पायल हसत हसत म्हणाली, पायल, या 10 डोक्याच्या रावणाच्या प्रत्येक डोक्याचा मेंदू वेगळा काम करतो, म्हणूनच त्यांना समजणे अवघड आहे. पण तुला काय, तुला तुझा आवडता नाश्ता मिळाला ना, त्याचा आनंद घेण्यासाठी वेळही मिळाला. मग तू आरव सरांचा विचार का करते? तुझा नाश्ता शांतपणे संपव. आता तुझ्याकडे अजून 15 मिनिटे आहेत. आता तू प्रत्येक घासाचा आनंद घेऊ शकते आणि खाऊ शकते. मग तू वेळ का वाया घालवत आहे? चल, जा आणि नाश्ता कर. पायल धावत आली आणि तिचे दोन्ही पाय वर करून बसली. तिने पुन्हा नाश्त्याचा ट्रे उचलला आणि तिच्या पायाजवळ ठेवला आणि खाऊ लागली. आरवने दारातून डोकावून पाहिले आणि पायलला पाहून हसत निघून गेला. मग आधी त्याच्या जवळ आला आणि म्हणाला, चल, सर्व काही रेडी आहे. पटकन मीटिंग संपवूया. आज आम्हाला रिहर्सल व्यतिरिक्त बरीच कामे करायची आहेत. चल. असं म्हणत आरवने आधीच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याच्याबरोबर पुढे जाऊ लागला. इकडे रागिनी राजदीपच्या खांद्यावर हात ठेवून पडली होती. तिने राजदीपला विचारले, तू काल मला हुकमाच्या राजकुमारीबद्दल सांगत होतास. मला सांग, तुझ्याकडे कोणते ड्रम कार्ड आहे जे आपण डॅड विरुद्ध वापरू शकतो? मी तुला लवकरच सांगेन. आधी अर्जुन काकांना MLAची निवडणूक लढवायला तिकीट तर मिळू दे, राजदीप म्हणाला. रागिनी हसायला लागली. राजदीप मनात म्हणाला, परत एकदा अर्जुन शेखावतच्या अंगणातली चिमणी पुन्हा माझ्या ताब्यात येऊ दे. त्यानंतर मी तिला अशा सोन्याच्या पिंजऱ्यात कैद करीन की ती आयुष्यभर फक्त तिचे पंख फडफडवेल आणि त्या चिमणीला मुक्त करण्यासाठी अर्जुन शेखावत माझ्या आणि माझ्या डॅडच्या पायावर लोळेल आणि मग मी होईल शेखावत साम्राज्याचा बादशाह. असं म्हणत राजदीप हसायला लागला. मग रागिनीने राजदीपकडे बघितले आणि म्हणाली, तसे राजदीप, तू मला कालच सांगितले होते की ती राजकुमारी तुझ्या हातातून गेली आहे. जर ती परत मिळाली नाही तर? नक्कीच मिळेल रागिनी. ती माझ्यापासून कितीही पळून गेली तरी तिला माझ्याकडे यावेच लागेल आणि ती माझ्याकडे जर नाही आली तर मी तिच्याकडे लवकरच पोहोचेल, कारण मला समजले आहे की ती मला घाबरून इथे या शहरात कुठेतरी लपली आहे. त्यामुळे आता तिच्यापर्यंत पोहोचणे माझ्यासाठी अवघड नाही. निवडणूक सुरू होण्यापूर्वी मला काहीही करून तिला शोधून काढावे लागेल रागिनी. राजदीप हे बोलताच रागिनी उठून बसली आणि विचारले, पण राजदीप, डॅडचा या मुलीशी काय संबंध? आणि तिच्यासाठी डॅड त्यांचे सर्व काही आपल्याला का देतील? तुला त्यांची हरवलेली मुलगी तर मिळाली नाही ना? राजदीप हसला आणि शर्ट घालताना तो मनात म्हणाला, अर्जुन शेखावतची मुलगी रागिनी त्यांच्यासाठी हरवली आहे. माझ्यासाठी आणि माझ्या डॅडसाठी ती कधीच हरवली नव्हती, कारण आम्हीच त्या महालातील राजकन्येला उचलून त्या अनाथ आश्रमात टाकले होते आणि तिला माझ्या ताब्यात ठेवण्यासाठी मी तिच्याशी असे काही केले होते जे ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल
पण ही माझी दुर्दैवी आहे की पायलसोबत इतकं करूनही तिने माझ्यापासून पळून जाण्याची हिंमत दाखवली. पण किती पळणार पायल? लवकरच तुला माझ्या मिठीत यावे लागेल, कारण मी तुझा नवरा जो आहे. धन्यवाद.